चेक. हॅलो हॅलो हॅलो. अरे झोपलो की काय? नाही ना. थोडा मॉनिटर लावायचा आकाश. हॅलो. हाव ना. करूया नाही मला बघून घ्या कसा आहे तो बघून घ्या. राजेश बोलाय काय बोलत होता येतो आता ये बघून घ्या. राजेश बोला तुम्ही बघून घेताय आहे की नाही. आता मला हे तर मी नवीन आहे नवा आहे मी पण छावा बनून जाणार आहे की नाही. ते करू थोडीशी काय झालंय का तुमचा लय भांडव. हॅलो. मला आवडतो तूच हिरो बाकी तुझ्या समोर सर झिरो बनवीन तुला हिरो. हे गाणं ओरिजिनल मी काय म्हणते बघा. मला आवडतो राजेश बुवा साऱ्या कोकणात त्याची हवा आहे की नाही. सुंदर एकदम जोरात टाळ्या त्याच्या आवाजासाठी आवाजासाठी. बाकी त्यांची वही त्यांचा पेन हे नंतर हा. बुवा काय म्हणाले की गेल्या वर्षी त्याला बारीचा संदर्भ दिलेला वही पेनाचा घे नंतर. पण मी काय म्हणतोय बघा. मला आवडतो राजेश बुवा साऱ्या कोकणात याची हवा पण उडीवीन तुझा धुवा आज गाडीन तुझी हवा जोडीला हाय सचिन बुवा गाडीन तुझी हवा. करूया सुरुवात करूया. सकळांची नदी प्रकाशणाऱ्या 14 त्या 64 कलांचा दाता विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून रंगदेवता माझ्या गावची ग्रामदेवता श्री समर्थ बाजीदेव या गावची ग्रामदेवता आणि कलेच्या प्रेमासाठी उपस्थित सर्व तमाम रसिकांना विनम्र अभिवादन करून काय म्हणायचंय की ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव शाबूत आहे त्या जामच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता आणि जिजाऊ चरणी त्रिवार मुद्रा ही आपल्या देहदानाने अखंड हिंदुस्थानाला जीवदान देणाऱ्या धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुद्रा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा आम्ही मूळगावी बाबू रंगारे घराण्यातील शिंदे वासुवाडी यांचे शंकर तुकाराम महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाही मनोकर पंधरे शिवराम पंधरे यांचे शाहीर तुषार पंधरे जगन्नाथ तुपाळ यांचा आम्ही पदशिष्य शाहीर सचिन तुपा गाव ठाकवाडी चिपळूण निर्मिशाचा श्री राम भक्त कलापत्र पाठ घराणे बळेकरवाडी कांबळे राघवन रत्नागिरी आज आपला हमखास मनोरंजन करणार हा माझा शब्द आहे. मॉनिटर आवाज कमी. हॅलो
इंस्ट्रुमेंट पेक्षा जरा बुवाला वर घे, तेव्हा कळेल ना. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. आजचे आयोजक की कृपा शिवशक्ती तांडेल, प्रफुल्ल हिरोजी वायगणकर आणि खलाशी वर्ग, आई विघ्नवासिनी तांडेल, नितीन नारेकर, अजित लाकडे आणि खलाशी वर्ग, खंडोबा दैवत तांडेल, भुलेश्वर बलाराम रोहिलकर आणि तांडेल आणि सर्व खलाशी वर्ग, वरदायिनी आईसाहेब तांडेल, सागर शेखर रोहिलकर, तसेच समुद्रिका तांडेल, विकेश कैलास पवार आणि सर्व खलाशी वर्ग, आईची कृपा तांडेल, दुर्वेश लक्ष्मण टाकले या सर्व बांधवांच्या आयोजनातून आज हा काय गणपती सीझन नाही आहे की नाही, आता नमनाचा दिवस आहे, तरी सुद्धा या बांधवाने कलेवर प्रेम, कलेच्या प्रेमासाठी आज आम्हा दोन्ही शाहिरांना इथं निमंत्रण करून आजचा हा कार्यक्रम सजवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोन्ही शाहीर तो प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तर आज माझे संगीतकार नेहमीचेच सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू साहिल केलकर, यश पानकर, बँजोसाठी गुरुनाथ धामनसकर, पॅड वेदांत पवार, कीबोर्ड रितेश चव्हाण आणि मला कोरससाठी साथ करून सागर नावले, संदेश पाटे, मोहन परेकर, संदीप परेकर, अजय घाडे या सर्वांना घेऊन मी माझा कार्यक्रम सजवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुमची साथ असावी हीच एक माफक अपेक्षा आहे. आता सर्वांना मुद्रा झालेला आहे. आता राहिला कोण नाही, मला म्हणतात हा जाडा आहे, अंगामासाचा आहे, बरंच काय बोलून गेला आहे की नाही. बरं मी माझ्या घरचं जातो, तुझ्या घरचं नाही काय, अरे मेल्या तू पण जरा खा, तुझ्या पण अंगामासाला लागल. असू द्या. माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर, लोकप्रिय शाहीर, आदरणीय पूजनीय महाराष्ट्राचा या कोकणाचा बुलंद आवाज राजेश निकम बुवाका शाहीर मानाचा मुद्रा, तसेच त्यांचे गुरुवर्य दौलत निकम असतील आणि त्यांचे कवी विजयजी निकम या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा, त्यांची संपूर्ण संगीतकार टीम, त्यांचे कोरस मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. उपस्थितांमध्ये लोकप्रिय शाहीर याच गावचे सुपुत्र प्रमोदजी घुमे मावले आहेत. तसेच या गावचा बुलंद आवाज, गोड आवाज आपण राजेश भुवनच्या बारीक त्यांना ऐकलं आहात. सुयोग पानकर यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा, तसेच कोकणी कार्टीचे राजेश बुवा आहेत. तसेच या उपस्थितांमध्ये नमन कलाकार आहेत, नाटक कलाकार आहेत, मान्यवर आहेत. या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, जय जय कलगीतुरा. तसंच राहिलेलं आहे की आमचा दोन्ही शाहिरांचा हा आवाज अगदी कानाकोपऱ्यात येतोय ना, तिकडे आवाज येतोय ना, इकडे येतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रेमाने, इमाने, इस्माराने काम करणारे आमचे लाडके साऊंड मास्टर आकाश दादा पाटील यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. चला
गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोध जय जय हनुमान वायुपुत्र बलवान तुझ्या नावानं दूर होता वादळे घोर महान की भक्तांचा आधार तू संकट मोचन की भक्तांचा आधार तू संकट मोचन म्हणून करतो सचिन तुम्हाला स्तवनामाचं वंदन भजतो मी रामदूता आजचं हे माझं स्तवन ज्या पवित्र स्थळी मी आज इथं उभा आहे याचं पावित्र्य राखून आणि हा संपूर्ण परिसर हा भक्तीच्या वातावरणात गेले 3 दिवस रंगला आहे याची सांगतेकडे हा कार्यक्रम चाललेला आहे. तर ह्या हनुमंताच्या या रेखीव मंदिरात आणि हे मंदिर ज्या हनुमंताने बघा देव स्वतः भक्तांच्या भेटीला आलेला आहे असं हा पावन अजगरी गाव हा कोळीवाडा ह्या हनुमंताच्या मंदिराच्या या हनुमंताच्या बाप्पाच्या या हनुमंताने येऊन हा पावन झालेला आहे. मला काय म्हणायचं बघा हे स्तवन त्या हनुमंताच्या चरणी भजतो मी रामदूता भाव घे हनुमंता भजतो मी रामदूता भाव घे हनुमंता.
त्या जानकीला गर्व झालाय, या आदिमायेला गर्व झालाय की माझ्यापेक्षा रामावर प्रेम करणार या जगात कोणी श्रेष्ठ नाही. पण त्या आदिमायेचा गर्व या मारुतीरायाने हरवलाय. कसा बघा काय म्हणायचंय. हो जानकीला झाला गर्व, भक्तीचा अभिमान. रामाची अर्जुनी मनहून श्रेष्ठ कोण. पाडुनी अपनी जाती दामिनी रामती सा. पाडुनी अपनी जाती दामिनी रामती सा. नमो अंजलीचा सुधा, नमो अंजलीचा सुधा.
सोनजाई देवी नृत्य कला पथक कौंडर कालसूर शाहीर लोकप्रिय शाहीर या गुहागरचा बुलंद आवाज शाहीर विघ्नेश तांबे गुहागर टीम वैभव तांबे शैलेश बामणे सुयोग तांबे याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक तसंच आमच्या मोठ्या भावाप्रमाणे आज इथे येऊन जो पाहुणेचार केला असे आमचे कृष्णा शिगवल यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय तरी त्यांचं मंडळ आभार आहे. तसेच परी दीपक नारेकर 200 रुपये वीरेंद्र पालशेतकर 100 रुपये या सर्व बक्षीसदातांचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. गण गाऊया काय भुवानी गण गायला सुंदर आदिमायेची बाजू त्यांनी श्रेष्ठ केलेली आहे की नाही. भरला ढगाने निळा भाळ हो हो ही त्यांची चाल होती. थोडक्यात त्यांच्या गणाची तोड देतोय त्या गाण्याची तोड देतोय गणाची नाही म्हणायची गायच्या गाण्याची तोड काय म्हणायचं बघा. सप्त सुरात मी आज भजतो हो सप्त सुरात आज मी भजतो आज या शुभ ये शिवाच्या तू लढीवाळा पायी वाजव झुम झुम चाळा ये शिवाच्या तू लढीवाळा पायी वाजू दे छनन चाळा. ही बुवांच्या गाण्याची कटिंग आहे. आता मी माझा गण गातोय. बुवांनी चॅलेंज केलं की आज बुवा त्यांच्या पेनामध्ये त्यांची शाही त्यांच्या पेनामध्ये त्यांची शाही मग ती काली पांढरी जशी पण असो पूर्ण भरून रातभर पोरांकडे घेऊन आलेले आहे की नाही. बोलले की नाही की आज माझ्याकडे शाही भरपूर आहे. तर बुवा मी पण भरपूर शाही घेऊन आलोय स्वतःची घेऊन आलोय. तुमच्या स्वतःची शाही माझी शाही इथं बसायचं आणि रसिकांची वही बघूया. रसिकांच्या वहीवर तुम्ही लिहायचं मी लिहितो. सकाळपर्यंत कोण जास्त लिहितो तर बघूया बुवा. चॅलेंज आहे तुम्हाला. माझा गण गातोय बघा. हा काय गणपती उत्सव नव्हे किंवा हा पावसाळ्यात जो नाच होतो तसा नाच नाही. पण आज हनुमान जयंतीला हा शक्तीचा कलगीतुऱ्याचा सामना आमचा ठेवलेला आहे. माझ्या गणाचा विषय काय बुवा. आज हे भांडण बुवा म्हणाले आज मी याची बायको माझा नवरा मी राधा कृष्ण. आज ह्या शिव पार्वतीचं भांडण आहे. शक्तीतुरा कलगीतुरा म्हणजे काय तत्वाचं मर्माचं शास्त्राचं हे भांडण आहे बुवा. शिव्या द्यायचं नाही. शिव्या द्यायचं भांडण नाही. हे सात्विक भांडण आहे. आदिमायेचं आणि शंकराचं हे भांडण आहे. तर या सामन्यात चढावून शास्त्र हे पदाला आज लावायचंय. मी आज माझा गण गातोय बुवा. तुम्ही लक्ष ठेवा. चाल जुनीच आहे सर्वांच्या ओळखावरची आहे. पण मग त्या गणातून मला काय म्हणायचंय बुवा बघा की हनुमान जयंतीचा आज हनुमान भक्त आहे. सर्व हे समस्त हनुमान भक्तांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. गणेश भक्त सुद्धा आहे. मग त्या भक्तांमध्ये शर्यत गणपती श्रेष्ठ की हनुमंत श्रेष्ठ गणपती श्रेष्ठ की हनुमंत श्रेष्ठ. मी गण कसा गातोय माझ्या शाहीने दिलेला पेन आहे. दुसऱ्याच्या भाड्याच्या शाहीचं बोल नाही. तुमची शाही घेऊन आज इथं यायचंय. रसिकांची वहीवर किती लिहितो तो बघायचंय मला. गण कसा गातोय बघा. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेत का डरावे. ही चाल आहे गणाचा विषय बुवा. तुमच्यात जर हिंमत असेल तुमच्या पेनाची शाही घेऊन माझा घर आज तुम्ही तोडायचा आहे बघा काय म्हणतोय. मग आज सोहळा आहे हनुमंताचा. याला म्हणतो सचिन मुगमची शाही आहे बोई. सोहळा आहे हनुमंताचा. पद महिमा गातो गणाचा.
सोहळा आहे हनुमंताचा महिमा गातो गणाचा 1 2 3 गणपतीला मोदक आवडतो दैवताला लाडू हवा पण हनुमंताला तेलाचा गडू पाहिजे है की नाही हनुमंतराला तेलाचा गडू खायला जातो म्हणून काय होतं बघा गणाला आवडे मोदक देवताला लाडू
गवळण झालेला आहे. आता काय गवळण बुवा म्हणाले की गवळणीपासून मजा येते, त्याप्रमाणे त्यांनी गवळण गायले आहे की राधा कृष्णाचं ताट करून आले, म्हणजे ताट भरून आले, असा त्यांचा गवळणीचा विषय होता. बरोबर की नाही? बोट दिव्य लक्ष्मी, बोट दिव्य रत्न, कुमार ऋषभ, गुरुदास अडूरकर 500 रुपये. तसेच राघव रमेश पालशेटकर याचकडून होडी गाडीवाला होडीच्या नावाने सौ राणी सुजन पालशेटकर, रवीना रवींद्र पालशेटकर यांच्याकडून 500 रुपये. बुवा खतम टाका नक्कीच. आता बुवाला खतम होणार तुझं, तूच गाणं बोलत ना मगाशी बागराजी बोलचं. व्हेरी गुड. काय बोलणार आहेस गाणं? ते बोलायचंय तुला गाणं परत? नाही बोलायचंय? ठीक आहे. सागर रोहितकर दादांची फरमाईश आहे की हे सुरानो चंद्रवा असं 500 रुपयाचं बक्षीस आहे. तसंच आकाश मते साऊंड साठी 500 रुपये भाव घेऊन जा, म्हणजे घेऊन जा पैसे. साऊंड साठी 500 रुपये. दादांची फरमाईश की हे सुराने चंद्रवा घेऊया जरा. स्वयंपाक कर तू डाल नभा, मिरांची चटणी साधने माझ्या बाया रुजल्यात. बघा काय म्हणाय, आज करू नको हार, रोज भरून आमची पाट, तुझ्या घरची घर तू वाट, पाहून तुझ्या घरच्या घराना थाट, या रागेन तुझं करून ठेवलाय ताट. आता मला त्या रागेला काय म्हणायचं बघा, वा तुमच्या शरीराला जेवढी भोक आहे, जेवढी छिद्र आहेत ना ती उघडी करा आणि ऐका. हा बघा, माझा करून ठेवलाय, माझा करून ठेवलाय राधे ताट ग, माझा करून ठेवलाय ताट ग, नको पाऊस माझी वाट ग. मला बसून आण्यावर लग्न करा, मला कशी माझी कशी वाट नसते की आण्याचं ताट जर काय करायचं आहे की नाही, त्याचं ताट भर आहे तू, माझं कशाला ताट भरतीस तू, ऐका माझं करून ठेवलंय ताट ग, मला पाहू नकोस माझी वाट ग. गोड आहे की झालंय खराट ग, आता जे काय ताट भरलंय ते गोड आहे की झालंय खराट ग. अगं राधिके तुझ्या बोटानं पहिलं झाट ग, अगं राधिके तुझ्या बोटानं
कृष्णाला बसून आम्ही बोलते नाही बुवा ती राधे मोठी होती कृष्णापेक्षा 14 वर्षाची 14 वर्षाची कोण आहे 8 वर्षाची राधा मोठी होती माझ्या सुद्धा पुरावा आहे हा तर राधा अन्याबरोबर लग्न करून गेली कृष्णाचं रुक्मी बरोबर लग्न झालं मग माझं कशा ताट बघते काय भरायचं तुझ्या नवऱ्याचं बरोबर की नाही की अन्याचं ताट भरायचं तू हा आता माझी गवळण लागलोय सर तुमच्या पेनाची शाही गंगात चाली नेली तांबडी कशी असो हिंमत असेल तर गवळीच्या कटिंग द्यायची बघ मी गवळण तुमच्याला एक वेळ लागलोय परत करतोय त्यावेळी तुम्हाला जमलं नाही आज बघूया तुम्हाला आज बंधन भांडण आहे नवरा बायकोचं भांडण राधाकृष्णाचं भांडण आज भांडण हे विठोबाला जाणार आहे आणि या समस्त जानकार मंडळीच्या साथीने तुम्हाला आज माझ्या गवळीचं उत्तर द्यायचं बघा अरे शायरी केलं नाही काय अरे उठर हनुमान तुझा मानसा लगीन घरला होता तुला देऊन आता बुवा मी माझी गवळण करण्याची कशी तर म्हणजे की कृष्णाने त्याला फसवलं कृष्णाने राधाला फसवलं साफ चूक मी दुसऱ्या बार पण माझ्या गवळीचं तुला उत्तर द्यायचं बघा अरे तरी जानकी झाली त्या प्रभू रामाची मग कशी नाही राधा या घनश्यामाची आलं एक साथ या गोकुळात आलं एक साथ या गोकुळात
कैलासवासी आई विजया विजय दाभोलकर यांच्या स्मरणार्थ तुषार रुपेश दाभोलकर, तन्वी रुपेश दाभोलकर, शौर्या रुपेश दाभोलकर, वैभव रुपेश दाभोलकर या सर्व परिवाराकडून रोख रुपये 500 रुपये आले. आम्ही त्यांचं ऋणी आहोत. गवळण झालेल्या आयात आहे की कलगीतुरा नाथाच्या या संस्थेच्या नियमानुसार दोन्ही शाहे एकमेकांना आपले विषय देत असतात. बुवांचा विषय अनेक वर्ष आहे, प्रत्येक वेळी आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. ह्यावेळी सुद्धा तोच प्रयत्न मी करणार आहे. तर बुवांचा असा विषय आहे, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायण बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? टीप आहे, नारद मुनी सोडून सांगा. तर बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत निवृत्तीनाथ यांनी साडी चोळी नेसून बांगड्या घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. या कथेचा संदर्भ असा आहे की संत निवृत्तीनाथ हे सूर्याला आपले दैवत मानत त्यांनी स्वतःला स्त्री मानून भक्तीच्या परमोच्च अवस्थेत ईश्वराशी नातं जोडण्यासाठी साडी चोळी परिधान करून हा प्रकार म्हणजे भक्ती आणि ईश्वराशी असलेलं अद्वैत नातं दर्शवतो. हे लग्न शारीरिक नसून पूर्णपणे आध्यात्मिक होतं. तर बुवा त्या सद्गुरूचं नाव आहे निवृत्तीनाथ. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. आता दुसरं परत उत्तर देतोय. तर बुवा 2 उत्तर देतोय. बघा, जर असेल खरं तर नक्कीच तुम्ही ते खरं मानाल अशी मी आशा बाळगतो. दुसरं उत्तर आहे का? त्या सद्गुरूचं नाव आहे रंगदास महाराज. त्या सद्गुरूचं नाव आहे रंगदास महाराज. तर बुवा नक्कीच तुम्ही पटवून घ्याल असे मी आशा बाळगतो. माझा विषय गेले अनेक वर्ष हा विषय बुवांचा सुद्धा आहे. अनेक शाहीरावर पण तिथपर्यंत पोहोचायचा अजूनपर्यंत कुणाचा प्रयत्नही झालेला नाही. तोच बुवा तुमच्यावर विषय दिलेला आहे. रसिकांच्या माहितीसाठी सांगतो की या रंगभूमीवर नाच गाणे करण्यासाठी पायातल्या चाळा बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो? त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं? बरं बुवा, आता तुमच्या पेनातली शाई या पेनावर वहीवर लिहिण्यासाठी काढून ठेवा. कारण तुम्ही आज परीक्षेला आलो, तुम्हाला मी गाईड पण दिलेलं आहे की नाही? कोण असा देत नाही बुवा, गाईड सुद्धा देत नाही कोण. मी माझ्या ग्रंथाचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतोय. त्या ग्रंथात माझं उत्तर आहे. तर ती आहे बुवा, जन्मोत्तरक जातक पोथी या ग्रंथात माझं उत्तर आहे. असा कोण सुद्धा करत नाही बुवा. मी तुम्हाला ग्रंथाचं नाव सुद्धा देतोय, शोधा. कारण इथं बराचसा महिला वर्ग आहे, त्या सर्वांचा मान आणि कमरेखालचं मी कधीच जात नाही. पण जर कोण गेला ना तर त्याला उघड्या केल्याशिवाय सोडत नाही. तर एक पद गातोय. नंतर आज या मंदिरात मी कार्यक्रम करतोय, त्या मंदिराचा महिमा मी माझ्या गीतातून गाणार आहे. बघा, एक मुकडा मारतो की तत्वा जपन, अरे तत्वा जपन लावून उडता येतं का तुला? अरे वादा विषयामध्ये पडता येतं का तुला? याचं पुस्तक फोन केलं, आज
आज बघू कोणत्या किती पायी पेला किती शाही त्यात बघायचंय. अहो याचा आज नुसतं फक्त आहे भोकण फिरता येत का तुला? अरे शास्त्र घेऊन, अरे ज्ञानाचे हे शास्त्र घेऊन सामना लढायला येत का तुला? चॅलेंज आहे बोला की रसिकातून एक विषय द्यायचा. बोवाने त्यांची शाही पेला ती शाही घेऊन यायचं, मी पण शाही घेऊन येतो. त्या विषयावर इथं आज गाणं म्हणून दाखवायचंय, बोक्य देऊन दाखवायचंय. बघूया शाही तुमची सकाळपर्यंत बोलणार किती बघूया. अरे आहे का तुमची ती अवकाश? अरे सामना लढायला आज चौकार. आहे का तुमची ती अवकाश? सामना लढायला आज चौकार. जिंकणार एक ठरणार तुम्ही पानिपण. जिंकणार एक ठरणार तुम्ही पानिपण. बुवाच्यात आहे कदम, बुवाच्यात आहे कदम. उत्तर द्या निकम, बुवाच्यात आहे कदम. उत्तर द्या निकम. आज बुवा म्हणजे असं काय बोलच नाही, फक्त एकच विषय. बरं मॅची बारी कधी झाली? त्या बारीला तुम्ही काय होतं काय? उगाच त्यांनी शाही आणि पेनाचा विषय काढला. मी काय काढणार होतो, पण त्यांनी आज एवढंच शाही आणि पेन आणि वही या 3 विषयावर आजची बुवाची बारी होती. तर बघूया तुमची शाही. बघायची आहे बुवा, बघा. आणि माझी बॉडी. बरं तू सुखड्या बुवा आहेस तर मी काय करू? अरे या बाऱ्या करतोस, पैसे भेटत खा, जीवाला खा, तेव्हा तू पण जाडा होशील ना. मी माझं खातोय, तू तुझं खा. हा बघा की हे मंदिर हा निसर्गाचा चमत्कार आहे, दैवी चमत्कारच आहे. एक सुंदर इथे आल्यानंतर त्या फळ्यावर ते त्याची माहिती बघितलीच आणि दादाने सागर दादा मला माहिती पाठवली. त्याचा आधार घेऊन मी हे गीत बनवते. बघा बुवांची चाल आहे. जगाला समज बापू माझा भीमराव रावजी आंबेडकर. की समुद्राच्या लाटात लपला होता तो चमत्कार. गुहागरच गोलीत प्रकाटला हनुमंत होता. अर्धी मूर्ती हाती आली, मनात भरलाय ध्यास. मला दुसऱ्या दिवशी पूर्ण झाली भक्तीची खास. मग सुरूच्या झाडाखाली ठेवली, त्या सुरूच्या झाडाखाली ठेवली श्रद्धेने जपून. दुसऱ्या दिवशी पाय फुटले त्या मूर्तीला, पाऊल भाव हरवून.
साक्षीदार या गुहागरच्या किनाऱ्यावर गावात कोणी साक्षीदार तिथे घडला चमत्कार तिथे घडला चमत्कार झाला प्रगट मारुती कोळी बांधवान मंदिर झाला प्रगट मारुती त्याच बंधन कोळी बांधवानी मंदिर
या गाण्यासाठी सौराज स्वप्नील अजगावकर यांच्याकडे 200 रुपये. धन्यवाद धन्यवाद. प्रतिस्पर्धीशाही यांना दुसऱ्या पार्टीचा शुभेच्छा देतो. बुवा काय असत तर शास्त्रात त्याच्या भार्या तर माझी दुसरी बारी आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.